शिवाजी सर इकडे बसा तुम्ही तिकडे नका बसा. आवाज येत नाही एवढ्या लांब. इकडे बसा कोण असेल ते. त्यांचे कोण असतील ते इथे बसा माझ्या पाठी. चला स्पीडअप करायचं विनंती असेल या मॅच दरम्यान. यस आकाशजी पाटील यांचा सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येतोय. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच देण्यात येते. पहिल्याच बॉल वरती षटकार मात्र येताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल पहिलाच फटका फ्लिक ऑफ द रिस्ट. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर. हा येतोय षटकार. बॅक टू बॅक चेंडू सीमापार चौकार आणि 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 10 धावा. खरोखरच एक आक्रमकतेचा प्रहारी फटका स्ट्रायकेंडला फलंदाज सागर आपण पाहतोय. निपाणी संघाचा स्ट्रायकर फलंदाज पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमापार षटकार डीजे. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अभिजित स्पोर्टिंग परळे निनाई आयोजित अभिजित स्मृती चषक 2025 पर्व पहिलं. आणि या पर्वामध्ये खरोखरच एक आकर्षक ठरणारी निपाणी संघाचा स्ट्रायकर फलंदाज सागर ऑन दी फायर. कारण या अगोदरचे सामने आपण पाहिले खरोखरच मोजक्या षटकांचे मर्यादित षटकांचे सामने खेळत असताना प्रभावी फटकेबाजी जर असेल तर आपण खरोखरच त्यावरती प्रभाव निर्माण करू शकतो. आता मात्र सागर बॅक टू दी डगआउट डीजे. एकदा आपण सामन्यादरम्यान आजच्या या स्पर्धेचे या सोहळ्याचं पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचं प्रामुख्यानं आकर्षण म्हटलं तर मिकी माऊस. या खरोखरच 2 तरुणांनी या स्पर्धेतील खरोखरच ऊर्जा एनर्जी क्रीडा रसिकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी परिपूर्णता कामाला लावली. खरोखरच आयोजन संयोजन आणि या सर्व मित्र परिवाराचं कौतुक करावं तितकं कमीच. स्पर्धा किती मोठी असेल तर त्यामध्ये जर रोष आनंद नसेल, खरोखरच आनंदाची रोषणाई जर नसेल तर त्या स्पर्धेला काही अर्थ नसतो. परंतु परळे निनाई गावचे सर्व ग्रामस्थ असतील आणि नवतरुण असतील त्यांनी मात्र या स्पर्धेचं खरोखरच जिल्हास्तरीय नव्हे महाराष्ट्राच्या मोठ्या स्पर्धेत अग्रगण्य नमूद करण्या एवढंच कामगिरी करून ठेवलेले आहे. खरोखरच चांगला चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज शिवाजी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं. शिवाजी आणि सतीश ही जोडी या संघाकडून खरोखरच साडोशी संघाकडून चांगली एक अष्टपैलू खेळाडू वृत्तीची जोडी आपण पाहतो. परंतु आता सागर याची विस्फोटक खेळी संपुष्टात आल्यानंतर किरण आलाय. किरणने आता नोमॅन झोनला चेंडू भिरकावलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल सीमापार चौकार.
आज मात्र यशस्वी 3 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 1/23. 1/23 अशा आक्रमकतेची खरोखरच प्रहारी विस्फोटक फटकेबाजी पाहतोय. 3 षटकाचे आपण मर्यादित 3 षटकांचे सामने खेळत असताना प्रतिस्पर्ध्यावरती दबावतंत्र निर्माण करण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज असणं, ते सातत्य असणं हे साळोशी संघाने या अगोदरच्या सामन्यादरम्यान दाखवून दिलं होतं. त्याचीच पुनरावृत्ती आता आपल्याला निपाणी संघ करताना पाहायला मिळतोय. पंचांचे हात उंचावत आहेत. पंचांकडून स्क्वेअर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपानं आणखीन एका धावेचा मुनाफा नक्कीच मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ते 24 धावा. आता मात्र खरोखरच फलंदाजाला मिस होऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसवतोय. किती आक्रमकतेची गोलंदाजी शैलीमध्ये चेंजेस, खरोखर चेंज ऑफ फेस जर आपण पाहिला तर फलंदाज फसवू शकतो आणि तेच या चेंडूमध्ये दिसून आला. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडूला प्रोटेक्शन मिळेल का? परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन मात्र पाहायला मिळालं. 2 धावेचा मुनाफा मात्र नक्कीच मिळेल. 2 धावेनी संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 26 रन्स ऑन द स्कोअर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. नोमॅन झोनला चेंडू पुट झाला आणि खरोखरच 2 धावा घेण्यात मात्र सफलता दोन्ही फलंदाजांना आणि 2 धावांनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ते 28 धावा. आतापर्यंत 1 गडी माघारी परतला. संघासाठीचं दुसरं षटक हाताळतोय तो नवनीत. खरोखर एक चांगली गोलंदाजी हाताळली नवनीत याने. पहिला षटका हाताळताना शिवाजी याला चांगला विस्फोटक अशी फलंदाजीचा सामोरे जावं लागलं होतं. परंतु पुन्हा एकदा नोमॅन झोनला चेंडू लँड होतोय. परंतु 2 धावा घेण्यात मात्र दोन्ही फलंदाज यशस्वी. 2 धावांनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 30 धावा. फरह निनावी गावचं आज नाव मात्र खरोखरच जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये अग्रगण्य ठरणारी हे आयोजन संयोजन मात्र खरोखरच या देखाव्याचा, खरोखरच मित्रांनो दिखाव्यापेक्षा देखावा सुंदर असावा असे आजच्या या सोहळ्याचा स्फूर्तीनं आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. विकेट जाते. विसावतो चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात आणि किरण बॅक टू दी डगआउट. डगआउटच्या दिशेने माघारी नर्वस होऊन माघारी परतताना किरण पाहायला मिळतोय. खरोखरच चांगल्या आक्रमकतेचा फलंदाज माघारी परतत असताना खरोखरच आता इन होणाऱ्या फलंदाजाला मात्र ती आक्रमकता कायम ठेवावी लागेल. कारण आपण प्रामुख्याने स्पर्धा पाहतोय. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत प्रशांत पाटील असतील, अजित पाटील असतील यांचा मित्रांनो वारंवार उल्लेख करावा लागेल आणि खरोखरच त्यांचं कौतुक करावं लागेल. मित्रांनो आपल्या कामाधामाची पर्वा न करता आपल्या सहकाऱ्यांना आपल्या तालुक्यातील तरुण मुलांना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणारी A1 पाटलांच्या पोरांची जोडी कायम आपण खरोखरच स्मरणात राहावी असं त्यांचं कार्य कायम आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा आपण चेंडू दरम्यान सामन्यादरम्यान वळू. गोलंदाजाने मात्र वर्चस्व निर्माण करणारी गोलीन विवेक बुद्धूची विवेक गोलंदाजी हाताळताना विवेक गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तारक मारक शेवटचं षटक हाताळताना विवेक गोलंदाजी ट्रॅकवर पहिला निर्धाव चेंडू. तुम्ही आम्हास मोठे फटक्यांचा खरोखरच प्रभाव करू शकता तर तुम्हालाही रोखण्याची आमच्या क्षमता आहे याचं उत्तम उदाहरण देतोय तो गोलंदाज विवेक बुद्धीने गोलंदाजी करतोय. क्रिकेट खेळ म्हटलं तर चाणाक्ष बुद्धी आणि तुमचं कसब कला आणि खरोखरच प्रामुख्याने म्हटलं ना तर तुमचं शरीर तितकं सुदृढ असायला लागतं क्रिकेटमध्ये.
मात्र चेंडू फिरकावलाय पण त्या चेंडूला जज करतील का अर्थात सतीश झेल सोडतील कसा कारण खरोखरच पुन्हा एकदा फलंदाज माघारी परततोय डीजे संगणक जरा त्वरा करा प्लीज उर्वरित सत्रातील आजचे सामने आजच संपवायचे आहेत मिकी माऊसने तर खरोखरच या स्पर्धेचा आनंद नव्हे सर्व क्रीडा रसिक खेळाडूंचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सकाळच्या सत्रापासून परिपूर्णता कामाला लावली एएनसी लाईव्हच्या माध्यमातून आमचे सहकारी आमच्या समवेतच मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतंय अरुण पाटील खरोखरच एक कर्तृत्ववान आणि खरोखरच आपल्या या सोहळ्याची छायाचित्रण घराघरात पोहोचवण्याचं एएनपी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय अरुण पाटील यांच्या माध्यमातून खरोखर ही स्पर्धा 4.5 नव्हे 7.5 समुद्रापलीकडे पोहोचवण्याचं काम अरुण पाटील यांच्या माध्यमातून होतं पुन्हा फाईन लेगच्या दिशेने चेंडूला दिशा दिली चेंडू मात्र जाईल सीमापार चौकार डीजे ज्याचा आतापर्यंत वाटत होता बास तो आता फलंदाजीला आलाय सुभाष खरोखरच त्याचा एकमात्र ध्यास विजयी हा माझ्या संघाचाच व्हावा खरोखरच शांत संयमी असा एक धुरंदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तो संघाचा संघनायक स्वयं स्ट्राईक एंडला फलंदाजी ट्रॅकवर सुभाष संघाला त्याचा कधी भासणार नाही आभास असा हा सुभाष पहिल्याच चेंडूवरती फक्त दिशा दिली पंचांचे हात मात्र आता नक्कीच उंचावतील पंचांकडून स्वर चेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 30 धावा 35 धावा धावफलकावरती पाहतोय आपण आता मात्र चेंडूला सन्मान दिला परंतु तिथे सत्याकडून ती चूक होणार नाही पैलवान आहे तांबड्या मातीतील रांगडा गडी खरोखरच आजच्या या क्रीडा नगरीच्या तालमीत आपल्या नावाची रोषणाई निर्माण करताना पाहायला मिळत आहे सतीश साठी जरा टाळ्या व्हायला हव्यात मित्रांनो खरोखरच एक आजच्या दिवसाचं अग्रगण्य ठरणार या खेळाडूंच्या यादीतलं एकमेव नाव सतीश उर्फ सत्या डीजे आपण सामन्यादरम्यान विवेक बुद्धीने गोलंदाजी हाताळताना गोलंदाज विवेक गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र ऑन ड्राईव्ह चेंडू आपण पाहतोय परंतु चेंडूला प्रोटेक्शन होईल आणि खरोखरच तितका सुंदर असा थ्रो पाहायला मिळाला एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू ती 36 रन्स ऑन द स्कोर बोर्ड लॉस ऑफ 4 विकेट्स 4 गड्याच्या मोबदल्यात 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतो मोजक्या 18 चेंडूंचा खेळ करताना प्रभावी फलंदाजी पाहायला मिळाली आणि आता मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल यष्टीरक्षकाची चपळाई कुठेतरी कामी आली आणि 3 षटकात अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू ती 36 आणि 18 चेंडूत 37 धावांची गरज
आलोची आणि निपाणी आतमध्ये आता निपाणी. पहा किती नियमावलीचं काटेकोर पालन करत निपाणी संघाची रॉयल एंट्री पाहतोय आपण. संघ असावा तर असा, खेळ कोणी जिंको पण क्रीडा रसिकांची मनं जिंकता आली पाहिजेत. क्रिकेटचा खेळ म्हटलं तर खरोखरच त्या चौकटीत असणाऱ्या नियमावलीचं कायम पालन करणारा संघ अग्रगण्य ठरतो. यानंतरचा होणारा बिग ऑन बिग सामना आपण पाहणार आहोत. मानेवाडी स्पोर्ट्स वर्सेस चिखलवाडी. मानेवाडी बत्तीशिरा विरुद्ध चिखलवाडी भोर असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. महत्वपूर्ण सामना. तर चला कर्णधार यायचं आपण. मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात येईल टॉस. तर चला महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. परळे निनाईगावचा सुपुत्र खरोखरच युवराज घोलप यांच्या शुभास्ती नाणेफेकी होत्या. बस टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार आहेत. टेल आहे. कॉल हेड्स पडतो. निर्णय काय असेल? आमचा प्रथम फील्ड क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. येस क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी धावामध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करेन. येस कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद. येस मानेवाडी संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. धन्यवाद. मनापासून आभार व्यक्त करतो. तर जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र पाहायला मिळतील राज कस्तुरे सर. धन्यवाद तेजस कदम सर. आपण पुन्हा एकदा सामन्यादरम्यान वळू. आपण पाहणार आहोत आता साळोशी वर्सेस निपाणी. पहिल्या चेंडूवरती दिशेचं खरोखरच परिपूर्ण तर पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. 4 धावेने श्री गणेश होतोय संघाचा. नवनीतचा नवीन फटका आपण पाहिला. चेंडू सीमापार जाताना दिसला. चौकार आणि श्री गणेशा होताना आपण खरोखरच पाहिलं. आत्ता मात्र चाबूक शॉट. चेंडू जातोय सीमापार. चौकार. डीजे धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सामन्यादरम्यान वळू. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय किशोर. दोन्ही संघ नामवंत संघाचा भरणा असणारे खेळाडू असणारे संघ आमने सामने पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक हँडला नवनीत. नॉन स्ट्राईकला सतीश. साळुशी संघाचं एक मोठं अग्रगण्य ठरणारं नाव.
सख्खे बंधू आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला सथा आणि स्ट्राईक एंडला नवनीत. सतीश चव्हाण नवनीत चव्हाण आपण पाहतोय. आताही नो मॅन झोनला चेंडू जातोय. चेंडूची दिशा मात्र चौकाराच्या दिशेने. चेंडूचा प्रवाह, चेंडू सीमा आणि पंचांचा नोचा कॉल आहे. 9+4 एकूण 5 धावा मिळतील. 5 धावांनी संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 13 धावा. मापक 37 धावांचा पाठलाग करताना 18 चेंडूमध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 13 धावा. चला सामन्याला त्वरा करा मित्रांनो. संघाची धावसंख्या 13 आहे. मित्रांनो रिव्ह्यूच्या वेळेने खरोखरच सामन्यामध्ये थोडस जरा दिरंगाई होते. कृपया करून तुम्हालाही विनंती करेल, आयोजन संयोजनाचं एवढं मोठं आयोजन असताना थोडस तुम्ही कोऑपरेट करायला हवं. आणि या पुढील होणाऱ्या सामन्यामध्ये थर्ड अंपायरचा रिव्ह्यू नसेल. आयोजकांचा कॉल आपल्यापर्यंत पोहोचवतोय. टायमर झोन मध्ये आपण काम करत असताना खरोखरच कायम जर व्यत्ययाचा विलंब सामन्याला विलंब करत राहिला तर शेवटचा सामनाही खेळताना मुश्किल अडचणी निर्माण होऊ शकतात. मित्रांनो सकाळच्या सत्रापासून उत्तमरित्या सर्वांचा खेळ आपण पाहिला. वेळेत सगळे सामने होतात, परंतु यापुढे तुमचंही सहकार्य असणं गरजेचं आहे. आयोजकांनी जरी मोठ्या पद्धतीने आयोजन केलं असेल तरी तुमची त्याला प्रॉपरली साथ नसेल तर त्या कार्यक्रमाची शोभा राहत नाही, हेही तुम्ही लक्षात घ्यायला हवं. पंचांचा शेवटचा 9चा आणि थर्ड अंपायर सागर सरांच्या माध्यमातून हा कॉल आम्ही पोहोचवला आपल्यापर्यंत. आता मात्र आकाशाला गवसणी घालणारा हा विस्फोटक फटका. चेंडू जाईल सीमाबार. षटकार. चला पुन्हा एकदा हेलिकॉप्टरची नजाकत पाहायला मिळाली, परंतु उत्तमरित्या जज झेल आणि नवनीत बॅक टू दी डग आउट. डीजे आता नंतर ही आणि ही झाली, त्याच्यामध्ये ही जिंकली, ही जिंकली, परत त्यांच्यामध्ये ही जिंकली, ती कारंडेवर जिंकली. नंतर ना रेटवेनी त्याची लागली का नाही काय माहिती, रेटवेनी कारंडेवरती झाली असेल एक नंतर. आता कोण आला आणि गोलंदाजीची मात्र रफ्तार गोलंदाजी आपण पाहिली. निर्धाव चेंडूची संगता आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती 19 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी अजून 18 धावांची गरज असेल.
सालोशी संघाला. सामना स्पीडअप करा मित्रांनो, अजून उर्वरित आजच्या पर्वातील सामने खेळवायचे आहेत. विलंब कुठेही लावू नका. उत्तमरित्या कार्यक्रम खरोखरच आयोजन संयोजन या परळे निनाई गावच्या सर्व तरुण वर्गाने आणि त्यांच्या ग्रामस्थांनी नियोजन केलंय, तर त्याला आपला एक प्रामाणिकपणेचा एक साथ द्या एवढीच मी तुम्हाला तुमच्याकडे माफक इच्छा व्यक्त करतो. आपण गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सुजल. 12 चेंडू 18चं समीकरण आहे. कोण होणार या सामन्या दरम्यानचा विजयी? सुजलनं मात्र खरोखरच आकर्षण निर्माण करणारी खेळी गोलंदाजी पाहायला मिळत्या. आनंदाचा जल्लोष. पण पंच म्हणून पण तिथे आम्ही ऑफिशियल ठेवलेले आहेत. दत्ता मेहर सर, शशी मेहर सर. सकाळच्या आणि दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये पण आपला निपक्ष पणाचा खरोखरच एक नोमॅन झोनला चेंडू लँड होता. एक धाव घेण्यात मात्र सतीश यशस्वी. एका धाव्याने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू ती 20 धावा. आणि आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज असेल. 10-17चं समीकरण आहे. अजूनही सतीश खरोखरच एक मोठा खेळाडू. त्याच्यावरती सर्वांच्या बोला त्याला. हा सतीश खेळतोय. संघ रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहिलं. सामना एक बहारदार सामना आपण पाहतोय. आता मात्र गोलंदाजाने खरोखरच वर्चस्व निर्माण करणारी गोलंदाजी. एखादा खरोखरच मोठ्या फलंदाजाला बीट करून चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. सुजलचा बाकी कॉन्फिडन्स लेवल पाहिला. त्याच्या कॉन्फिडन्स लेवलची खरोखर दाद द्यावी. एका मोठ्या फलंदाजाला बीट करून चेंडू विसावणं तितकंच सोपं नाहीये. गोलंदाजीसाठी जरा टाळ्या होतात मित्रांनो. खरोखरच सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करणारी गोलंदाजी. सुजल ऑन दी फायर. खरोखरच गोलंदाजीची शैली आपण खरंच पाहायला पाहिजे. अंडर 20 चा गोलंदाज म्हणून नावलौकिकता जपणारा हा सुजल. गोलंदाज मात्र खरोखरच वर्चस्व निर्माण केलंय. लेग बाईकच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र 1ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 22 धावा. अजूनही 15 धावांची गरज. सहा चेंडू. सामन्याला विलंब लावू नका मित्रांनो. निपाणी संघ प्लीज आपल्याला विनंती केली जाते, विलंब लावू नका. थोडासा स्पीडअप करा सामना. स्ट्राईक एंडला सतीश. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज निमेश. स्ट्राईक एंडला सतीश. आता मात्र खरोखरच सर्व सामन्याची आणि विजयाच्या सर्व सहकाऱ्यांच्या आशा मात्र सतीशच्या फलंदाजीवर. अभिजित स्पोर्टिंग परळे निनाई आयोजित भव्य दिव्य अभिजित स्फूर्ती चषक. अभिजितच्या खरोखरच आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा ग्रामस्थ आणि तरुणांच्या माध्यमातून भव्य दिव्य या सोहळ्याचं आयोजन. आजचा पहिला दिवस. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं पाहुण्यांची मांदियाळी आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची
खरोखरच छोटे खाणी ह्या गोलंदाजांनी मात्र आकर्षण निर्माण केलं. 5 चेंडू 15 धावा. निपाणी संघाच्या गोलंदाजांनी वर्चस्व निर्माण करणारी खरोखरच सामन्यात ट्विस्ट निर्माण करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. निमेश स्ट्राईकला येतो. सतीश आता मात्र चेंडूला सतीशने सन्मान केलाय. चेंडू जाईल सीमापार. षटकार. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करणारा फटका पाहायला मिळाला सतीश चव्हाण याचा. आणि जोपर्यंत सतीश फलंदाजीसाठी आहे ना तोपर्यंत सामना खरोखरच सालोशी संघाचा असेल असं मात्र त्याने त्या फटक्यातून दाखवून दिल्या. 4 चेंडू 9 धावा. 9 धावा 4 चेंडूचं समीकरण आणून ठेवलं. आणि क्षेत्ररक्षकाचं मात्र कौतुक करावं लागेल. खरोखरच जीवाची पर्वा न करता आपल्या संघासाठीच लागणार खरोखरच 100% प्रयत्न त्याच्या या क्षेत्ररक्षणाच्या शैलीतून पाहायला मिळाला. 2 धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 30 धावा. अजूनही 3 चेंडू 7 धावा. 7 धावा 3 चेंडू. चला विलंब करू नका मित्रांनो. थोडा सामना स्पीडअप करा. चला सामना स्पीडअप करा. आपण पाहतोय अभिजित स्मृती चषक 2025 पर्व पहिलं भव्य दिव्य क्रिकेट सोहळ्याचं संयोजन परळे निनाई गावचे ग्रामस्थ आणि तरुणांच्या माध्यमातून चेंडूला सन्मान केलाय. चेंडू मात्र खरोखरच एक उत्कृष्ट असा झेल डिपलाय किशोर याने. आता मात्र सामन्यात ट्विस्ट आणून ठेवलाय. चला टीम मीटिंग करू नका मित्रांनो प्लीज. संयोजनाला तुमच्याही प्रामाणिकपणेची आणि तुमच्या सहकार्याची गरज आहे मित्रांनो. जरा सामना स्पीडअप करा. टीम मीटिंग अजिबात करू नका. 2 चेंडू 7 धावा. 7 धावा 2 चेंडू. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केलाय. प्रथमतः फलंदाजाने वर्चस्व निर्माण केलं परंतु त्या प्रतिउत्तरास उत्तर देताना सतीश मात्र माघारी परतलाय. आता स्ट्राईक एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल. शिवा चव्हाण. कारण आपण पाहिलं होतं शिवाजी आणि सतीश ही जोडी या सामन्याच्या अगोदरच्या सामन्यादरम्यान. आणि खरोखरच सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करणारा हा चेंडू खरोखरच कोणाच्या दिशेने कलाटणी घेईल. आता कोणती चूक होणार नाही. आणि सुंदर असा झेल डिपलाय. निर्णायक क्षणावरती निर्णायक क्षेत्ररक्षण कसं असावं. चला टीम मीटिंग नको मित्रांनो. आपापल्या जागेवरती क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला फलंदाजी लवकर त्वरित पाठवा. शेवटचा चेंडू आणि 1 चेंडूवरती मित्रांनो खरोखरच क्रिकेट म्हटलं तर शेवटच्या क्षणापर्यंत बाकीत करणारा ज्योतिषी अजून कोणी निर्माण झाला नाही. भविष्यातही होणार नाही. त्यामुळे आनंदाच्या खरोखरच भरात कुठल्याही गोष्टीला विसरून चालणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आणि या सामन्याचा आस्वाद घेताना प्रशांत पाटील आणि पिंटू पाटील खरोखरच मनमुराद आस्वाद घेताना पाहायला मिळते. अजित पाटील यांची अनुपस्थिती अजूनही दिसते. मला वाटतं प्रशांत पाटील आज खरोखरच सामना पराभव झाल्यामुळे आजच्या दिवसापुरता ते त्यांच्यावर नाराज असतील परंतु 8 नंतर त्यांचा कॉल त्यांना नक्कीच असेल. आजच्या दिवसभराचा सारांश विचारण्यासाठी
आणि याच बरोबर हा सामना निफाणी संघाने जिंकलेला आहे. निर्णायक क्षणाला गोलंदाजाने मात्र ट्विस्ट निर्माण केला. निमेश नावाचा खरोखरच आज माझ्या गावाचं टी शर्ट मी माझ्या खरोखरच परिधान केलंय. ते माझ्या गावाची रोषणाई आजच्या दिवसाची खरोखरच आतुरतेने पाहणाऱ्या गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मी माझी परिपूर्णता कामी लावेल. याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. निमेश आणि सुजल या दोन्ही गोलंदाजांसाठी जरा टाळ्या होत आहेत. आणि त्याचबरोबर सालोशी संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपण या सामन्यादरम्यान या टुर्नामेंट दरम्यान खरोखरच आपण चांगला खेळ केलात. स्पर्धेसाठी आयोजन आणि पंचांसाठी चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल तुमच्या टीमचाही